एक मोठी बातमी आहे। अंजली दमानिया यांनी केलेले आरोप निलेश मगर यांनी आता फेटाळून लावलेले आहेत। माझा त्या व्यवहाराशी काहीच संबंध नसल्याचं निलेश मगर म्हणाले। दमानियांनी माझ्यावर केलेले आरोप माहिती नाही असं निलेश मगर यांनी म्हटलंय। मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधला आहे असंही निलेश मगर म्हणाले। कायदेशीर कारवाई करावी इतका मोठा विषय नाही असंही निलेश मगर यांनी म्हटलंय। जे जमिनीचा गैरव्यवहार झालाय त्याच्यात तुमच्यावर आरोप झालेले आहेत। तुम्ही 2018 साली पॉवर ऑफ पॅटर्नी करून घेतली, तुमच्यावर देखील कारवाई व्हावी मागणी केली। ऍक्च्युली हे प्रकरण थोडंसं मी आपल्याला सविस्तर सांगतो। तो प्रभाग आणि ते नागरिक माझ्या प्रभागात 2017च्या प्रभागात आले। त्याच्यानंतर ते नागरिक माझ्याकडे आले की असा आमचा विषय आहे, आम्हाला त्याच्यात मदत करा। बर आता हे नागरिक कोण आहेत? तर हे त्या जमिनीला असलेले संरक्षित कुळ त्यावेळेस लागलेले ब्रिटिश काळापासून ते कुळ होते त्याच्यात, आणि त्यांना आता त्यांची जागा परत हवी होती। मग मी म्हणलं बाबा तुम्हाला मी मदत करतो। मदत करण्यासाठी जी काही पॉवर ऑफ पॅटर्नी शासनाची त्यांची लागणार होती, शासनाच्या दरबारी पेपर सबमिट करायला किंवा कोर्ट केस करायला, त्याच्यासाठी आम्ही ती पॉवर ऑफ पॅटर्नी त्यांच्याकडनं करून घेतली। तोपर्यंत ह्या जमिनीतलं आम्हाला काही माहिती नव्हतं। बर हा जो आत्ताचा विषय आहे आणि हा विषय मिक्स करता येणार नाही। पण ती जमीन वतनाची आहे तरी देखील कुळाची जमीन दाखवून तुम्ही ही सगळी पॉवर ऑफ पॅटर्नी चुकीच्या पद्धतीने करून घेतली असा तुमच्यावर आरोप आहे। नाही ना सर, आता कागदपत्र जे सांगतात ना ते 1965 पासून ढमढरे आणि पासलकर हे त्या जमिनीवरती कुळ आहेत। ते आज तागायत पण कुळ आहेत त्या जमिनीवरती। जरी मुंबई सरकार, आम्हाला नंतर कळालं की ते मुंबई सरकार नाव आहे। 2018 नंतर आम्ही जे कागदपत्राची छाननी केली, सगळं झालं, वकिलांकडनं माहिती घेतली। वकिलांनी सांगितलं की बाबा आता ही सरकारी जमीन आहे, आपल्याला ह्याच्यात काही पेपर्स डॉक्युमेंट पुढचे काही करता येणार नाही। मग आम्ही त्याच वेळेस थांबलो। तुम्ही अजित पवारांच्या पक्षात आहात आणि अजित पवारांना ही जमीन खूप आधीपासूनच पाहिजे होती, त्यासाठी तुमच्या नावावर पॉवर ऑफ पॅटर्नी करायला लागले अशा प्रकारचा आरोप केला जातो। ही जमीन नक्की लाटण्याचा काय प्रकार होता का? अगदी बिलकुल काही नाही। अजित दादांना तर आजपर्यंत माहित नाही की आमचे त्याच्यात पॉवर ऑफ पॅटर्नी वगैरे आहे। आणि विषय काय होतोय दादांच्या कडनं जरी काही असेल त्या विषयाचा आणि हा विषय एकत्र होऊ शकत नाही। ती जमीन आहे ऍक्च्युली वतनाची, महार वतन म्हणून सरकारने त्यांना दिली होती। त्याच्यावरती हे कुळ आहेत आणि त्या कुळांकडनं आपण घेतलेली आहे। म्हणजे कुठलं ज्या दिवशी आपल्याला कळालं की बाबा आता हे होणार नाही, जमीन सरकारकडे जमा झालेली आहे, आणि आता ह्याच्यात त्यावेळेसच आम्ही कुळांना सांगितलं। 2018 नंतर साधारण आम्ही तहसीलदार, कलेक्टर यांच्याकडे अर्ज केले। कलेक्टरांनी वगैरे ते काही फाईल सबमिशन आमची त्यावेळेस करून घेतली नाही की बाबा ह्यावेळेस आता ह्याच्यात काही होणार नाही। अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे की 2018ला तुमचं सरकार नव्हतं, त्यावेळी ही सगळी पॉवर ऑफ पॅटर्नी करून घेतली आणि त्याच्यानंतर आता अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर अमेडिया कंपनीला ही जमीन विकण्याचा प्रयत्न केला गेला। हे सगळं ठरवून ही जमीन अडकवण्यासाठी तुम्ही पॉवर ऑफ पॅटर्नी करून घेतली। सर आता ऍक्च्युली तसं जर असतं ना तर त्याच्यात कुळ आलेच असते ना। जर एखादी तुम्ही जमीन घेताय आणि ती जर तुम्हाला क्लिअरच करायची आहे तर तुम्ही ते कुळ बाजूला कशाला ठेवले असते ना। त्या कुळांचे पण राईट्स गायकवाडांचे ज्यावेळेस घेतले त्याच वेळेस कुळांचे पण